ताऱ्याचे तारा ज्यांचा आवाज सातत्याने संपूर्ण महाराष्ट्रभर या वर्षीच्या हंगामामध्ये दुमदुमतोय, त्याच वेळेला रुपेजी पाटील यांचाही आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. पंचमी लक्षवेधन काही काळ सुरुवातीचे काही काळ आपण सामना कृपया थांबवावा. या आपण स्पर्धेच्या अगदी तिसऱ्या रजनीकडे वळतो आहोत. पहिला सामना जो पाहायला मिळतोय, टॉस जिंकला NV11 BCC भिंडकर बी टीमने आणि प्रथम निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षणाचा. अभिषेक हाटे आणि त्याच्या साथीला सूरज कुटेला मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. आघाडीची जोडी सामन्याला सुरुवात होईल. पंचांचा इशारा येतोय लेट्स प्ले. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. आज मात्र आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतो आहोत राजेंद्र गरज सर यांना आपण पाहतो आणि अगदी त्यांच्या साथीला विनयजी ठाकूर सर यांना आपण पाहतो आहोत. दोन्ही पंचांनाही शुभेच्छा आपण देऊयात की पहिल्या मॅचकडे आपण वळतोय. पहिला बॉल, पहिला चेंडू खोला टाकला उजव्या सीच्या बाहेर, वाईड यॉर्कर प्रचंड वेगाने हा बॉल इथे टाकलेला पाहायला मिळाला. हा तोच संघ आहे ज्याने गतवर्षी सर्वाधिक धावा बनवण्याचा कारनामा या स्पर्धेमध्ये केला आहे. या मॅचमध्ये अर्थात आपण NV11 BCC भिंडकर या नावाने या संघाला खेळताना पाहायला मिळतोय. गतवर्षी 127 धावा बनवण्याचा विक्रम या टीमने नोंदवला होता. तोच संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. साहिल ठाकूरचा पहिला बॉल वेगवान पाहायला मिळाला, सटीक लेंथ अँड लाईन वरती आणि तोही अचूक टप्प्यावरती पाहायला मिळतो आहे. डॉट बॉलने सुरुवात झाली आहे मॅचची. तिसऱ्या रजनीची सुरुवात. पहिला बॉल डिलिव्हर झालाय 7:41 मिनिटांनी. 20 मिनिटाचा अवधी असेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघांच्या माहितीसाठी. पुढचा बॉल यावेळेला देखील वेगवान, प्रचंड वेग या साहिलकडे आहे. टप्पा त्याच वेळेला चांगला, भेदकता त्याच्याकडे त्याच प्रकारची पाहायला मिळाली. अचूकतेने तो गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतो. परंतु साहिल ठाकूरकडे ही असणारी खासियत आहे, त्याच्याकडे वेग असतो परंतु त्याहूनही अधिक त्याचा रिदम, त्याचा फॉलो थ्रू आणि प्रतिस्पर्ध्याचे कमकुवत दुवे तो चांगल्या रीतीने ओळखतोय, चाचपणी करतोय आणि तदनंतर बॉल इथे डिलिव्हर करत असताना पाहायला मिळालाय. सूरज कुटेच्या अगेन्स्ट चांगल्या दर्जाची गोलंदाजी झाली आहे. बदल आले ते झालेलं नाही आहे मुळात या बॅटरचं. त्यावेळेचा बॉल्स कव्हर्सला ड्राईव्ह केलाय, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक आहे, केवळ एक सिंगल डबलचा प्रयत्न, फलंदाज बाद. OUT रनआउटच्या स्वरूपामध्ये अभिषेक हटे इथे होतोय बाद. तीन धावा धावफलकावर, 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 1 धाव धावफलकावरती आणि 1 फलंदाज देखील बाद झालेला पाहायला मिळालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. सूरजचा कुठे अजूनही स्ट्राईक एंडवरती आहे. 3 बॉल त्याने फेस केले आहेत आणि त्याच्या बॅटमधून केवळ एक सिंगल आली आहे. ॲज अ कॅप्टन म्हणून तो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तिथे बॅटिंगसाठी आलेला संघाचा कर्णधार नेता आणि दिशा दर्शक जो तारणहार राहतो त्याची बॅटिंग महत्त्वाची राहील. पुन्हा एकदा सॉफ्ट हँड ड्राईव्ह केलाय
डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. पहा एक सिंगल कन्वर्ट होतीये. यावेळेला कोणती जोखीम घेतली नाही. यावेळेच्या आधीचा बॉल तुम्ही जर का एकंदरीत नॉन स्ट्रायकर एंडकडे पाहिलात ना तर सूरज कुठेने पाहिलंच नव्हतं त्या बाजूला. एक्स्ट्रा कव्हरकडे त्याची पाठ होती. त्याने रन्स कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला आणि अभिषेकचा नाहक बळी इथे जात असताना पाहायला मिळाला. तो रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. साहिलने अद्याप आपण पाहिलं तर केवळ 2 धावा खर्च केल्यात. 1 विकेट त्याने प्राप्त केली आहे. ती सांघिक यश. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला पॅरलल फ्लॅट चेंडू सीमारेषेच्या बाहेर. संतोषच्या बॅटमधून चौकार. याच गोष्टीकडे मी लक्ष वेधणार होतो. त्या ठिकाणी फटाक्यांचे बॉक्स होते आणि ते अगदी सहजरित्या बाहेर काढण्यात आले. व्यत्यय येऊ नये की ये खेळण्यामध्ये आणि अगदी त्याच वेळेला कोणतेही अडचणी येऊ नये खेळाला. मग त्यासाठी आपण मैदानाच्या आतमध्ये या गोष्टी महत्त्वाच्या राहतात. यावेळेचा बॉल डावे यष्टीवरती होता. ऑन साईडला खेळत डीपमध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलं. लॉंग लेगला क्षेत्ररक्षक येतोय. त्या ठिकाणी 2 धावा कंप्लीट करण्यात आल्यात. परंतु या मध्यभागी घडलं तरी काय खेळपट्टीवरती ही डबल्स घेत असताना बॅटरचा शूज देखील रिमूव्ह झाला. 8 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. चला नेक्स्ट मॅचचे दोन्ही टीम आम्ही लक्ष देतो आहोत. एका बाजूला BCC पाघोटे आणि डाऊन नगर या दोन्ही टीमचा आम्ही लक्ष देतोय की चला आपण टॉससाठी या. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण लगेचच करणार आहोत. काही क्षणामध्ये पूर्वार्धाचा खेळ जसा संपेल तसा टॉस करण्यात येईल. BCC पाघोटे आणि डाऊन नगर. या स्पर्धेच्या माध्यमातून या वर्षीच्या हंगामामध्ये जिथे सर्वाधिक धावांची भागीदारी पाहायला मिळाली ती अर्थात आपण 97 धावांची भागीदारी पाहिली अंकेश कामोटकर आणि निनाद भुईरच्या बॅटमधून. परंतु गतवर्षी हा तोच जुगल आहे ज्याने अफलातून खेळी केली होती. यस्टांच्या पाठीमागे असणारे यष्टीरक्षक भावनेच्या सावतीने इथे यावेळेचा बॉल बॅटची लिडिंग एज घेतोय. एक सिंगल येत असताना पाहायला मिळते आहे. कॅप्टन आपण पाहिलं तर सिंगलकडे कल जास्तीचा राहिला. 5 बॉल त्यांनी फेस केले. 3 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. संतोष 2 बॉल आणि 6 धावसंख्येवरती तो नॉट आउट आहे. 300चा हेल्दी स्ट्राईक रेट आहे त्याचा मैदानाच्या आतमध्ये. क्लीन अँड नीट कॅमेरा वर्क तुम्हाला पाहायला मिळतं PTCच्या माध्यमातून. एक दर्जेदार क्रिकेटची पर्वणी आज आपण पाहत आहोत. भाई चषक 2025. उजव्या शीचा बाहेरचा बॉल होता जिथे मात्र स्वीपर कव्हरला खेळत. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट झाली. दुहेरीचा प्रयत्न फेकी एक्झॅक्टली केली तर केली कुठे. रन्स कंप्लीट होतात त्या 2. एक मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची आणि अभिमानाची स्पर्धा. सुदीर्घ सामाजिक संस्था नवगर उरण आयोजित असणारी स्पर्धा आज आपण पाहत आहोत. जयप्रकाशजी पाटील साहेब अध्यक्ष, जयप्रकाशजी भोईर साहेब, जयप्रकाशजी अजितजी पाटील साहेब, संकेतजी खडूज साहेब, नितीनजी पाटील साहेब, दिनेशजी बंडा साहेब, हरेशजी बंडा साहेब, ज्ञानेश्वरजी भोईर साहेब, समीरजी गरज साहेब, मुकेशजी गरज साहेब, कुंदनजी बंडा साहेब यांच्या माध्यमातून हे अगदी देखणं आयोजन आपण पाहत आहोत. पुढचा बॉल उजव्या एसीच्या बाहेर होता. ज्या वेळेला मात्र पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न करण्यात आला. क्षेत्ररक्षक आहे. याही वेळेला सेकंड साठी पलटले. डेंजर एंट्री फेकी होतीये. रन्स कंप्लीट झाल्यात. पहा धावांसाठीची धावाधाव जद्दोजहद इथे कामी आले. 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट झाल्यात. 13 धावा धावफलकावरती आहेत. रणनीती साफ आहे. क्लिअर आहे इंटेन्शन या खेळाडूंचे. मोठे स्ट्रोक जरी आले नाहीत तरी सिंगल आणि डबलला प्राधान्य द्यायचं. स्कोरबोर्ड हलतं ठेवायचं याकडे कल पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या धावफलकावरती 13. 13 ऑन दी बोर्ड. भेडकर टीम मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. आज या स्पर्धेच्या माध्यमातून हिंदवी 11 BCC भेंडकर बी या नावाने हा संघ खेळत असताना पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅचचे दोन्ही टीम आम्ही आपलं लक्ष देतोय. चला रिपोर्टिंग करा लवकरात लवकर कारण 10 संघ आहेत आजच्या रजनीमध्ये. खोलातला बॉल पॉइंटला केले. क्षेत्ररक्षक आहे. भिगाने रन्स कंप्लीट होतीये.
चिक्की सिंगल इथे घेतल्या जातात. पहा सूरज या गोष्टीसाठी त्याचा कल सातत्याने पाहायला मिळाला. वेगाने धावतात, सातत्याने रन्स गोळा करतात, स्कोरबोर्ड हलटं ठेवलं जातं. 14 धावा धावलकावरती सिंगल आणि डबलला प्राधान्य जास्तीचं आहे. या मैदानावरती धावा म्हणतात बनवणारा हवा, कारण 3 अर्धशतक या 2 अर्धशतक कालच्या रजनीमध्ये पाहायला मिळालेत. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा ड्रायव्हिंग लेंथवरती होता. डीपमध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलं. एकच क्षेत्ररक्षकाला सातत्याने आपण मुगानला पाहतो आहोत. तिथे डीप एक्स्ट्रा कव्हरला मुगांकला आपण पाहतो आहोत, जो डीप एक्स्ट्रा कव्हरला पाहायला मिळतो. एक चांगला थ्रो त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला, परंतु त्याच्या हातातून धावांची चोरी देखील जास्तीची झालेली पाहायला मिळाली. 15 बनल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावरती. हाफ ट्रॅकर होता, समोरच्या दिशेने केलेत. मिड ऑफला क्षेत्ररक्षक वेगाने डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. इथे देखील रन्स कंप्लीट होतीये. एक धाव इथेही प्राप्त होईल. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 16. 2 षटकांचा खेळ संपला. एक फलंदाज बाद. बॅटिंग करत असताना साही सिद्धी कामठा टीम. अगदी मावळ्यांची आणि इतिहासाची साक्ष देणारी ही ट्रॉफी तुम्ही पाहत आहात स्क्रीनवरती. अगदी व्यासपीठाच्या अगदी समोर ठेवलेली ही ट्रॉफी तुम्हाला प्रत्येकाला हिवा वाटेल अशा दर्जाची ही ट्रॉफी पाहायला मिळते. शिवप्रतिमा, त्याच वेळेला मावळ्यांची पगडी तुम्हाला पाहायला मिळते. अगदी समशेर तुम्हाला पाहायला मिळते. त्याच वेळेला अगदी भगवा तख्त राखणारा झेंडा देखील आपण पाहतो. आदरणीय मिलिंदजी काशीनाथ पाटील साहेब बेंडकळ यांचं देखील आगमन झालंय, ज्यांच्या सौभाग्यवती स्वतः सरपंच देखील सरपंच पदावरती देखील आहेत. मंजिताताई मिलिंद पाटील यांचंही हार्दिक असं स्वागत. या व्यासपीठावरती आपलंही हार्दिक असं स्वागत असेल साहेब. आगतम स्वागतम सुस्वागतम. 16 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. तिसरं षटक भावनेश ठाकूरला आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती. या खेळाडूचा खेळ काहीतरी वेगळा राहिला. या मैदानाने भरभरून दिल्या त्याला. खोलातला बॉल डाऊन द ग्राउंड खेळण्यात आला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल मिळते. एकेरी धावी येत असताना पाहायला मिळते आहे. एकेरी दुहेरी धावा जास्तीच्या आल्यात. पाहा सिंगल इतक्या पाहायला मिळाल्यात ना की आपण एखाद्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये एवढ्या सिंगल पाहत नाही. एवढ्या सिंगल इथे पाहायला मिळाल्यात. एक एक धाव जास्तीची आली आहे. गोलंदाजांची सरशी राहिली आहे, फलंदाजांची फरशी आहे. कारण इथे गोलंदाजांसाठीही खूप काय आहे. बॅकफुटला आले, कट करण्याचा प्रयत्न, वळण घेतलं या बॉलने. हा चेंडू पाहण्याजोगे आहे. पीटीसीच्या माध्यमातून हे रिप्ले पाहण्याजोगे राहील. हा ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहताय. फिंगर रोल केली, मनगडाचा वापर केला, फ्लाईट दिली आणि बॅकफुटला डॉमिनेट केलं होतं बॅटरला. हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा 17 बनल्यात. 17 ऑन दी बोर्ड. रन स्कोर कार्डवरती आहेत. तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळत आहे. चला पुरवार्धाचा खेळ जसा संपेल टॉस व्हायला हवा. बॅकफुटला आलेत. बॅटचा स्टिकरला लागलाय चेंडू. पुल केला होता. ऑन साइडला डीप मध्ये प्रोटेक्शन. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. विकेट केली आहे सॅक्रिफाईस. फलंदाज होईल तो अर्थात संतोष बाद. भव्य सोहळा कार्ले डोंगरावरती निश्चित पाहायला मिळेल, परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण या बाई चषकाचा सोहळा अनुभवतो आहोत. सुधीर गरज सामाजिक संस्था नवगर उरण आयोजित असणारी स्पर्धा. प्रथम क्रमांक 1 लाख रुपये व मानाचा भाई चषक देण्यात येईल. द्वितीय क्रमांक 50,000 रुपये व मानाचा भाई चषक. पुढचा बॉल खोला टाकला, समोरच्या दिशेने केला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात.
क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दिली दस्तक ओंकारच्या बाटमधून सणसणीत खणखणीत दणदणीत चौकार. विजयी वार्ता देण्या चौकारानंतर संघाची धावसंख्या 22 ला 22. पुढे सरसावले होते ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न चुकी होतीये. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. 22च्या स्वरूपामधील मिळतील धावा 4. हा आलाय मच निडेड चौकार. हे संपलाय. पाण्याची जर आवश्यकता असेल तर 3 षटकानंतर केवळ तुम्हाला पाणी मिळेल. परंतु अगदी त्याच वेळेला मी लक्ष वेधेन की दोन्ही संघ नेक्स्ट मॅचचे दोन्ही टीम चला लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. आपण टॉस करणार आहोत BCC पाघोटे आणि त्याच्या अगेन्स्ट दाऊरनगर. दोन्ही टीमचे कॅप्टन या चला लवकरात लवकर. आणि अगदी त्याच वेळेला या स्पर्धेच्या माध्यमातून या एका बॉलवरती एक जुगलबंदी झाली. 26 बनलेला पाहायला मिळाला. 2 फलंदाज बाद झाले. 26 आहेत स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहेत. आणि या बॉलवरती घडलं तर घडलं काय. भावनेश ठाकूरला आपण पाहिलं होतं. आपण या बॉलवरती काय घडलं होतं हे निश्चित पाहायला हवं. 26 बनलेला पाहायला मिळाल्या होत्या. कारण जो बॉल टाकला होता ना तो शेवटचा चेंडू जो आपण पाहिला तर खऱ्या अर्थानं भावनेश ठाकूर आणि अगदी आपण पाहिलं तर विशाल याच्यामध्ये काही ना काहीतरी घडताना पाहायला मिळालं होतं. याचं कारण होता हा बॉल पहा ऑफ ब्रेक टाकला होता. आणि केवळ हा ऑफ ब्रेक झाला नाही तर बॉल पडल्यानंतर मला वाटतं हदभर वळण घेत असताना पाहायला मिळाला. यष्टिरक्षक करेल तर करेल काय. या खेळपट्टीवरती अशा रीतीचे चेंडूला जर का मदत मिळाली तर बॅटर डॉमिनेट होतो जरूर. परंतु फलंदाजालाही खेळत असताना आपल्या बॅटिंगचा कस लावा लागतो. ही गोष्ट जर का भावनेशने पाहिली तर तो आवर्जून म्हणेल की माझ्या या चेंडूचीच कमाल होती. यष्टिरक्षकाची चुकी नव्हती. चौकार आल्यानंतर 26 बनला. 3 षटकांचा खेळ संपलेला पाहायला मिळतोय. 4थ्या षटकाच्या दरम्यान गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल होईल. सव्वीस धावा दाफलकावरती आहे. 26 ऑन दी बोर्ड पाहायला मिळाल्यात. पुन्हा एकदा जुगलला इन्व्हाइट करण्यात आलंय. 1 षटक 8 धावा त्याने खर्च केलेला पाहायला मिळाल्यात. मंथनजी आपण एकंदरीत पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं 2 फलंदाज बाद झालेत परंतु कोणतीही विकेट अद्याप गोलंदाजाच्या अकाउंट्समध्ये आलेली नाही आहे. इकॉनॉमिकल स्ट्रॉंग आहेत गोलंदाजी करत असताना. या गोलंदाजाला आपण पाहत आहोत. आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतो मंथनजी पाटील बेंडकळ जिथे MCAला त्यांनी नुकतीच पास केलेली एक्झाम तिथे 2-1 धाव येत असताना पाहायला मिळते. मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची परीक्षा ज्यांनी क्रॅक केली आहे ॲज अ स्कोरर म्हणून 27 धावा एक सिंगलच्या मदतीने. संघाची धावसंख्या 27 ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती आहे. यावेळेला इथून मात्र तुम्हाला गिअर चेंज करावा लागेल. बॅकफुटला आले ऑन साइडला बॅटच्या टोला लागलाय. चेंडू गेला कुठे एक्झॅक्टली कळलंच नाही. चेंडू सीमारेषेच्या बाहेर लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 6. हा षटकार. एक ब्लाइंड स्ट्रोक होता. ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न करण्यात आला ज्यावरती षटकार प्राप्त झाला. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल थेट यष्टिरक्षकाचा भेद घेत असताना पाहायला मिळतो आहे. अर्थात चेंडू थेट यष्टिरक्षकाचा भेद घेत. 33 धावा दाफलकावरती. 2 फलंदाज बाद. 4थं षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळत आहे. आणि जुगलला आता सूर गवसलाय. जी लयबद्धता त्याच्याकडे पाहायला मिळते गोलंदाजीतली ती आपण पाहत आहोत. यावेळेचा बॉल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक वाव. षटकार.
39 धावा धावफलकावरती ज्या मात्र पाहायला मिळाल्यात. 39 ऑन दी बोर्ड. षटकारानंतर आता मात्र धावसंख्या वधारू लागली आहे. एकटा लढतोय, कवसला केलाय क्षेत्ररक्षक तैनात, मिळतील धावा 4. ओमकारच्या बाटमधून इथे येतोय हा चौकार. थँक्यू. पुढे सरसावला बॅटची लिडिंग एज. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. ही कॅच नव्हती तर ही मॅच होती. सपाटून मार खाल्लाय जुगल घरत नाही. या षटकामध्ये रन्स आल्यात आणि अशा समयी अशा प्रसंगी ओमकारला जीवदान देणं. 7 बॉल आणि 21 वरती तो नॉट आउट आहे. इथे जीवदान नेहमीच हानिकारक राहतात. 4 षटकांचा खेळ संपला. हा ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. ऑफ ब्रेक टाकला होता. कव्हर्सला जागा बनवण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज घेतली. क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली आहे. संघाची धावसंख्या एकंदरीत 4 षटकांच्या समाप्तीनंतर 44. एंड ऑफ दी 4th ओव्हर. 44 ऑन दी बोर्ड. बॅटिंग करत असताना साई सिद्धी कामठा टीम. हॅलो चिक. तोपर्यंत आपण जाऊया अतिथी कक्षामध्ये आणि तिथे शुभ सन्मान इथे मात्र साकारला जाईल. मी आदरणीय नकुलजी बंडा सरांचा शुभास्थिती शुभ सन्मान घेतला जाईल. आदरणीय मिलिंदजी पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. यांच्या शुभास्थिती हा शुभ सन्मान मात्र घेतला जातो. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण त्यांची उपस्थिती आणि या सातत्याने आपण पाहायला गेलं तर त्यांचं प्रेम राहिलं गेलं आणि हेच प्रेम आज त्यांच्या इथून या क्रीडांगणावरती मात्र त्यांना पाहतोय. या स्पर्धेचा आनंद घेताना त्यांचा इथे शुभ सन्मान इथे मात्र साकारला जातोय. बाईचषक 2025 मध्ये त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर पोलीस दलामध्ये अगदी कार्यदक्ष अधिकारी म्हणून ज्यांची ओळख राहिली गेलेली आहे आणि सातत्याने मात्र पोलीस म्हटल्यानंतर अगदी योग्यतेचं आणि सहकार्याची भूमिका बजावणारे आमच्या आदरणीय अशोकजी पाटील साहेबांचे ते शुभ आगमन झाले. त्यांचे मात्र या क्रीडांगणावरती करूया सहर्ष स्वागत. सो बॅक टू क्रिकेट आणि तिथे आणखी चांगला क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल जे जोडले गेलेले आहेत. व्हाईस ऑफ टेनिस क्रिकेट भोसले सर. आपण लक्ष वेधतो आहोत पुढच्या मॅचचे दोन्ही टीम. लक्ष वेधेन मी एका बाजूला BCC पागोटे आणि डाऊरनगर दोन्ही संघांचं लक्ष वेधूया. चला लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. 44 बनलेल्या पाहायला मिळाल्या. 2 फलंदाज बाद. शेवटचं षटक. केदारचा हा बॉल लोअर फुल टोस पिक केला आणि पाठवलाय ऑन साइडला. ताकदीचा वापर करत असताना टायमिंग प्रॉपर. चेंडू करतो हवाई सबर हवा याला षटकार. षटकार आलाय. संघाची धावसंख्या 50 धावा. अर्धशतक कंप्लीट झालाय. 8 बॉल 27 धावसंख्येवरती ओमकार नॉट आउट खेळतोय. मैदानाच्या आतमध्ये संघाचे साथीदार म्हणत होते की सूरज डुबा है यारो 2 शॉट सिक्सर के मारो रस्ते भुला दो सारे गेंदबाज एके. इथे ते करून दाखवलाय आणि षटकारीत असताना पाहायला मिळतो तो ओमकारच्या बॅटमधून. तो पारंगत आहे या स्ट्रोक खेळण्यासाठी. तो निष्णात आहे असे स्ट्रोक खेळण्यासाठी. कमी गतीचा बॉल वळवला. थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. केदार जाधवची गोलंदाजी ही महत्वाची राहील या षटकामध्ये कारण त्याच्या हातातून झेल निसटला होता. तो बॉल वळवतोय देखील. पहा पडल्यानंतर लेफ्ट हँडर बॅटरसाठी आपण म्हणतो जो ऑफ ब्रेक राहतो राईट हँडर बॅटरसाठी लेग ब्रेक पाहायला मिळालाय. 50ला 2. पुढचा बॉल उजव्या एसीच्या बाहेर जो दिशाहीन राहील. गोलंदाजाला दंडित करण्यात येते. एक्स्ट्रा रन अतिरिक्त धाव. 51 धावा धावफलकावरती आहेत. 51 ऑन दी बोर्ड. रन्स आल्यात या सामन्यामध्ये. सुरुवातीच्या 3 षटकांमध्ये रन्स आल्या नव्हत्या. पहिल्या षटकामध्ये केवळ 8 आल्या. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर केवळ आणि केवळ नाममात्र एकंदरीत 8 धावा येत असताना पाहायला मिळाल्या होत्या. 51 बनल्यात. यावेळेचा बॉल बॅटची लिडिंग एज घेतली आहे. चेंडू हवेमध्ये. जुगल स्वतः चेंडूच्या खाली आलाय. त्याने झेल टिपलाय. फलंदाज होईल तो धक्का क्रमांक 3. 9 बॉल 10 चेंडू आणि 27 धावांची खेळी करत असताना ओमकार बाद. नाही
हो एक्झॅक्टली, हे वर्ड्स अगदी या गीताचे अगदी शोभनीय आहेत. कारण आपण पाहिलं JNPTचे लोकप्रिय कामगार नेते, भारतीय मजदूर संघ, पोर्ट फेडरेशन, राष्ट्रीय कोषाध्यक्ष, महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी वाहतूक संघटना जिल्हा अध्यक्ष तथा जोएल कन्स्ट्रक्शन व वरद लॉजिस्टिक्सचे सर्वे सर्वा आदरणीय सुधीरजी गरज साहेब यांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा भाई चषक आपण पाहतोय. उजव्या सीच्या बाहेर कमी गतीने टाकला गेलेला हा चेंडू जो पाहायला मिळतोय, डॉट बॉल आलाय. विकी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहत आहोत. 51ला 3 ही स्पर्धा अर्थात आपण पाहिलं तर सुधीर गरज सामाजिक संस्था नवघर उरण आयोजित असणारा क्रिकेटचा हा थरार आज अनुभवायला मिळतो आहे. गोलंदाजी मार्कमध्ये पुढचा बॉल घेऊन केदार पुन्हा एकदा सज्ज होईल. 2 बॉलचा चेंडूचा खेळ शेष आहे. खोलातला बॉल ऑन साईडला खेळलाय, डीप मध्ये प्रोटेक्शन, सिंगल मिळतीये. दुहेरीचा प्रयत्न, 2 धावा घेण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. फलंदाजाच्या अडचणी वाढल्यात, इथे टीव्ही अंपायरची मदत घेण्यात येईल. अमिजी गरज साहेब यांचं देखील आगमन होत असताना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहत आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम. आदरणीय अमिजी गरज साहेब यांची देखील प्रामुख्याने उपस्थिती आपण पाहत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. भाईंनी जो काही वसाणी वारसा घेतला, या अगदी आपण पाहिलं तर संपूर्ण सातत्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये होईल. रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. धक्का क्रमांक 4 आहे. इथे धक्का क्रमांक 4, धाव फलकावरती धाव आहेत त्या 52 आणि 4था फलंदाज कॅप्टन डिपाच. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी राहील. सूरज कुट्टीला आपण पाहिलं तो बाद झाला. 9 बॉल 6 धावांची खेळी त्याने साकारली होती. 52 मांडलाय. शेवटचा बॉल केदार जाधव नवीन बॅटर परागला स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल खोलामध्ये टाकला होता. क्षेत्ररक्षक तैनात आहे. शॉट थर्ड मानला. एकेरी धाव इथे प्राप्त होतीये. 53 बनल्यात. मोठं टार्गेट सेट होऊ शकलेलं नाहीये. पंचांचा इशारा आला. 22च्या स्वरूपामधून 1 धाव आली आहे. 53 धावा. 54चं टार्गेट या सामन्यामध्ये सेट करण्यात आलंय. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करणार आहोत. BCC पागोटे आणि डाऊरनगर दोन्ही टीमचे कॅप्टन या चला लवकरात लवकर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येऊन उपस्थित व्हा. आपण टॉस करणार आहोत पुढच्या सामन्याचा. दोन्ही टीमचे कॅप्टन या आपण उत्तरार्धाकडे वळूया, जिथे 54 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. काय घडणार, काय बिघडणार या आपण आमंत्रित करूयात. या उत्तरार्धामध्ये काय घडतंय, काय बिघडतंय, आमचे जवळचे मित्र आणि तथा या रायगडचे स्पर्धा सम्राट म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, अनेक स्पर्धांवरती जो आवाज लोकप्रिय म्हणून आपण सातत्याने ऐकतो, रोशनजी पाटीलचं ताऱ्याचे तारा या ज्यांचा आपण आवाज ऐकतो आहोत. तोपर्यंत आपण अतिथी कक्षामध्ये इथे जाणार आहोत आणि मी ज्ञानेश्वर भुईर साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे आणि कार्यदक्ष अधिकारी म्हणून ज्यांची ओळख राहिली गेलेली आहे ते आदरणीय अशोकजी पाटील साहेबांचा इथे शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. मी विनंती करेन आदरणीय अशोकजी पाटील साहेबांना आपला हा शुभ सन्मान इथे मात्र साकार घ्यायचा आहे. ज्ञानेश्वर भुईर साहेबांना विनंती करेन की आपला हा शुभ सन्मान आपल्या शुभ हस्ते इथून हा शुभ सन्मान घ्यायचा आहे. भाई चषक 2025 मध्ये ज्यांची आपण उपस्थिती पाहतोय, अगदी वेळात वेळ काढून ज्यांची उपस्थिती आपल्याला या स्पर्धेच्या निमित्ताने पाहायला मिळते ते आदरणीय पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे कार्यदक्ष पोलीस अधिकारी अशोकजी पाटील साहेबांचा इथे शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळते. अगदी भाई चषक आणि तुम्हा सर्वांचे लाडके आदरणीय सुधीर भाई गरज साहेबांचा इथून हा फोटो असणारी श्वाल आणि त्याचबरोबर हा प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ इथे मात्र आणि आठवण म्हणून सन्मानचिन्ह इथे मात्र दिला जातोय. हरीजी पंडा साहेबांना विनंती करेन, आपण खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर सुधीरजी भाई गरज आणि त्यांचे बंधुराज अमितजी गरज साहेबांची इथे उपस्थिती आपल्याला पाहायला मिळतो. एक ड्रेसिंग व्यक्तिमत्व त्यांचे ते शुभ सन्मान साकारलं जाईल.
मी हरीशजी बंडा साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते इथे मात्र हा शुभ सन्मान साकारायचा आहे. आदरणीय अमितजी घरत, आमचे सुधीर भाईंचे बंधुराज आदरणीय अमितजी घरत साहेबांचा इथे शुभ सन्मान इथे मात्र साकारला जातोय. त्यांची उपस्थिती आणि या स्पर्धेच्या निमित्ताने त्यांनाही आपण इथे पाहतो. त्यांचे मनापासून करूया सरचे स्वागत. आणि जाऊया सेकंड इनिंगमध्ये. तोपर्यंत टॉस इथे घेतला जाईल. पागोडी टीम इथे उपस्थित आहे. डाऊननगर टीम आपल्याला विनंती करेन की आपण लगेच टॉससाठी या. आणि जर का इथून पहिला बॉल पडला आणि त्याच्यानंतर जर का कॅप्टन उपस्थित नसेल तर तुमच्या समोरच्या टीमला इथून मात्र टॉस विन म्हणून इथे घोषित केलं जाईल. तर पागोडी टीम इथे मात्र कॅप्टन उपस्थित आहेत. तरी डाऊननगर टीमला मी विनंती करेन कॅप्टन आपण जिथून असाल तिथून लगेच इथे मात्र टॉससाठी मात्र पाचारण करायचे आहे. हॅलो, धन्यवाद जयेश भोसले सर यांचा आवाज तुम्ही पहिल्या इनिंगमध्ये ऐकताय. खरं तर या स्पर्धेचे लीडिंग समालोचक निवेदक म्हणून त्यांची भूमिका या 5 रात्रीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्याच वेळेला आमचे समालोचक मित्र रुपेश पाटील यांचा आवाज आजच्या रात्रीमध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल. जाऊया आपण मॅचकडे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा. प्रकल्पग्रस्तांचे शेतकऱ्यांचे भूमिपुत्रांचे कैवारी दिवंगत लोकनेते दीपा पाटील साहेबांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून मी स्वतः समालोचक रोशन पाटील तारा आपणा सर्वांना घेऊन चलतो मैदानाच्या आतमध्ये, ज्या ठिकाणी सध्या स्पर्धा चालू आहे. रायगड जिल्ह्यातील अग्रनामांकित स्पर्धा सुधीरजी गरज सामाजिक संस्था नवघर उरण आयोजित भाई चषक 2025 या स्पर्धेचं हे दमदार पर्व. आजची तिसरी रात्र या स्पर्धेची. आणि तिसऱ्या रात्रीमधला पहिला सामना हिंदवी 11 BCC भेंडकर विपक्ष साई सिद्दीक कामटा. उरण तालुक्यातील हे 2 दिग्गज संघ तुम्हाला पहिल्या लढतीमध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये खेळताना पाहायला मिळतील. ज्या ठिकाणी टार्गेट सेट केलं 54 धावांचा कामटा संघाने पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना 54 धावा. 12वे खेळाडू सिकंदर काशा ग्रुप यांच्या पद्धतीने भेंडकलचे 12वे खेळाडू आहेत. त्यांना 500 रुपये आलेत. क्या बात आहे. चला, तुमची सोय झाली. 12व्या खेळाडूसाठी हे पारितोषिक आलंय. हिंदवी 11 BCC भेंडकल म्हटलं की जुगल आणि भावनिश या 2 खेळाडूंचा खेळ ज्या याच मैदानात पाहिला त्याची आम्ही साक्षीदार होतो. 127 धावांची भागीदारी या 2 खेळाडूने करून दाखवली होती या मैदानावरती या स्पर्धेमध्ये. परंतु आज त्यांच्यासमोर 54 धावांचं मापक आणि खरं तर आपण पाहिलं रिस्पेक्टेड स्कोर म्हणता येईल कामटा संघाच्या बाजूने. 54 धावा दिसायला जरी कमी असल्या तरी मात्र धावांचा डिपेंड करण्याची क्षमता ताकद ही खरं तर साई सिद्दीक कामटा टीमकडे देखील आहे. तो प्रत्येक शुभ सन्मान घेतला जातोय. शिवसेना उपशाखा प्रमुख नवघरचे आदरणीय शशिकांत तांडे सरांचा ते शुभ सन्मान घेतला जाईल. मी हरीश बंडा सरांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान घ्यायचा आहे. शिवसेना उपशाखा प्रमुख नवघरचे आमचे डॅशिंग व्यक्तिमत्व आदरणीय शशिकांत तांडे यांचा इथे शुभ सन्मान घेतला जाईल. आणि त्याचबरोबर डाऊननगर चला लगेच आपण याच्या टॉससाठी अशोकजी पाटील साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते इथे मात्र टॉस घेतला जाईल. आमचे कार्यदक्ष पोलीस अधिकारी आदरणीय अशोकजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते इथे मात्र टॉस घेतला जातोय. दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित आहेत. मी आदरणीय कार्यदक्ष अधिकारी पोलीस अधिकारी आदरणीय अशोकजी पाटील सरांना विनंती करेन की आपण इथे आपल्या शुभ हस्ते इथे टॉस घेतला जाईल. ओमकारचं हे षटक ज्याने पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग वाजवी केली, चांगली केली, तो खेळाडू आता बॉलिंग मार्कमध्ये. आणि समोर जुगल घरत टेनिस क्रिकेट जगतातला उरण तालुक्यातला एक व्यावसायिक दर्जाचा खेळाडू. टॉस इथे होतोय. हेड टॉस केलं आणि इथून डाऊननगर टीमनं इथून जिंकलाय टॉस. काय निर्णय असेल ओके, निर्णय पेंडिंग असेल. जाऊया बॅक टू क्रिकेट. तिथे जोडले जातील व्हॉइस ऑफ रायगड रोशन पाटील सर. थँक्यू. खरं तर निर्णय पेंडिंग ही संकल्पनाच बंद व्हायला हवी. कारण आपण मोठ्या स्पर्धेमध्ये सहभागी होता, त्यामुळे निर्णय तात्काळ तिथेच घ्या. आणि आपण सक्षम संघनायक म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी इन्व्हाइट केलं तर टॉससाठी, त्यामुळे नक्कीच तुम्ही निर्णय घेताना लगेच तात्काळ घ्या ही सूचना मात्र आयोजकांच्या वतीने राहील.
एक रन मिळाली सिंगल. दोन्ही खेळाडूंनी मात्र पूर्ण करत मात्र या ठिकाणी आपापलं अकाउंट ओपन केलं. भाविनिश आणि त्याच्या बरोबरीने जुगल हे दोन सलामीवीर लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आणि बॉलिंग मार्कवरती ओमकारला आपण पाहताय. राऊंड द विकेट धीम्या गतीचा हाफ ट्रॅकर. बॅटचा फेस लवकर क्लोज झाला. लाऊड अपील होताना पाहिली. दोन्ही पंचांमध्ये चर्चा होईल. कदा या मोमेंटला कदर आपण पाहिला स्वतः खेळाडूने मैदान सोडलं. क्या बात आहे. जोरदार डाव होत्या भावनीसाठी. खेळाडू तिचं उत्तम दर्शन दाखवलं. स्पोर्ट्समॅन स्पिरिट त्याने दाखवलं आणि इथं मात्र पहिला धक्का असेल बॅटिंग करताना टीम भेंडकळला. पहिला खेळाडू बाद झालाय भावनीश. त्याने सांगितलं स्वतःहून त्याने मैदान सोडलं. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर यांना आपण अनेक वेळा पाहिलं स्वतःहून ते मैदान सोडायचे. कधी कधी पंचांना काही गोष्टी क्लिअर होत नाही त्यावेळेला आपण जर पाहिलं उत्तम खेळाडू ते दाखवणं देखील ते देखील फार गरजेचं असतं. कारण खोटं बोलून जिंकण्यापेक्षा खरं बोलून हारलेलं बरं. अपयश ही यशाची पहिली पायरी असं म्हणतात. आणि इथे आपण पाहिला भावनिष्ठ मात्र स्वतःहून मैदान सोडलं. पहिला धक्का असेल बॅटिंग करताना हिंदवी 11 BCC भेंडकळ टीमला ज्या जोडीने 127 धावांची भागीदारी या स्पर्धेमध्ये गतवर्षी केली होती ती जोडी मात्र बाद फोडण्यामध्ये ओमकारला यश मिळालं. नवीन खेळाडू तिसऱ्या क्रमांकावरती चाललाय. इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती आलाय मृदांक हा खेळाडू. लॉफ करत असताना आपण पहिला बॉलर बॅक ड्राईव्ह डाऊन द ग्राउंड केले. वेगवान फटका बॉल निघालाय ब्लॅक स्क्रीनच्या अगदी समोर. 4 धाबा चौकार. पहिला मोठा फटका इनिंग मधला आलाय मृदांकच्या बॅटमधून चौकार. A1 क्वालिटीचं आयोजन आणि नियोजन सध्या तुम्ही पाहता बाई चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल ओमकारचा बॉल फुल लेंथ होता. स्क्वेअर कट आणि बॉल झाला स्वीप कव्हरला गोळीच्या वेगाने. इथे मात्र टेक्निकली परफेक्ट हा फटका. सलगचा दुसरा चौकार मृदांकच्या बॅटमधून होतो भेंडकळ टीमला. भाईंचा आपल्याला ऐकायला मिळतोय अगदी या स्पर्धेच्या निमित्ताने टायटल सॉन्ग. तोच बरोबर पाहिलं गेलं तर यंदा कर्तव्य आहे आणि जालन्याचे आस्तेसरे सुद्धा नवघर या गावावरती खूप सारं प्रेम ज्यांचं राहिलं गेलेलं आहे ते विश्वंभर मुळे सर यांचं इथे शुभागमन झालंय. त्यांनाही त्यांचे करूया मात्र या क्रीडांगणावरती सरचे स्वागत आणि या पुढील त्यांच्या आयुष्यासाठी मात्र शुभेच्छा त्यांना असतील. सलगचा दुसरा चौकार मृदांकच्या बॅटमधून पाहिला. थोडा धीम्या गतीचा वाईड यॉर्कर. लाईन चांगली होती. टप्पा अतिशय योग्य होता आणि कमबॅक मात्र शेवटच्या बॉलवरती ओमकारने केलंय. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. पहिल्या ओव्हरचा खेळ संपत असताना धावा आल्या धावफलकावरती. एक गडी बाद. तब्बल 10 धावा. टार्गेट 54चा. तर आता येणाऱ्या 4 षटकामध्ये 24 बॉलमध्ये अजूनही भेंडकळ टीमला विजयासाठी तब्बल 44 धावांची गरज असेल. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एकूण धावा धावफलकावरती आल्या त्या म्हणजे 1 गडी बाद 10 धावा. पहिलं षटक राहिलं इव्हेंटफुल ज्यामध्ये भावनिश ठाकूरचा विकेट मिळाला गोलंदाज ओमकारला आणि त्याच वेळेला 2 चौकार आपण मृदांकच्या बॅटमधून देखील पाहिले. तर मग नक्कीच चांगला स्टार्ट मिळाला आहे असंही म्हणायला हरकत नाही आहे भेंडकळ टीमला. कारण टार्गेट 54चा आहे. चला थोडं स्पीडअप तुम्हाला करावं लागेल. जवळजवळ या मॅचमध्ये प्रत्येक संघाला मात्र नियमांचं पालन हे करणं गरजेचं राहील. 10.80चा रिक्वायर रन रेट होता पर ओव्हर. मागे पहिल्या ओव्हरमध्ये 10 आल्या आणि अजून आता 24 बॉलमध्ये 44. 4 षटकामध्ये 44. टाईम अलर्ट असेल. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला पहिली 4 षटकं कंपल्सरी फेकावी लागतील. अन्यथा लास्ट ओव्हरमध्ये एखादा अतिरिक्त फिल्डर तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. याची सूचना मात्र प्रत्येक संघाने घ्यायची आहे. तर सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकमध्ये गोलंदाज आपण येताना पाहताय सनी कोहळे हा खेळाडू. उरण परिसरातील उरण शहरामधला हा संघ. तर एका बाजूला आपण पाहता अगदी अखेच्या अंतरावरती असणारा भेंडकळ ठणकेश्वर मैदानामध्ये डेलीचा सराव करणारे हे खेळाडू जुगल घरत ऑन स्ट्राईक. यावेळेला बॅकफुटला गेले. जागा बनवली. थोडासा इनसाइड आउट स्लॅश करत असताना हा फटका. एक्सा कव्हर डीपमध्ये खेळले.
वेगवान थ्रो पाहायला मिळाला. विकीच्या माध्यमातून डीपमधून चांगली फिल्डिंग, तितकाच चांगला थ्रो. 1 रन मात्र या बॉलवरती मिळाली. जुगल घरत म्हटलं की उत्तम लेदर क्रिकेटर, त्याच्याकडे लेदरचा चांगला अनुभव आहे, कारण हा खेळाडू जास्तीत जास्त व्हीसेपमध्ये चांगला खेळतो. चर्चा झाली या खेळाडूबद्दल अनेक स्पर्धांमध्ये. डाऊन द ग्राउंड त्याचे फटके हे नेहमी नेत्रदीपक राहिले. ऑन द राईस खेळताना पण त्याला पाहिलं बऱ्याच वेळा व्हीसेपमध्ये, आणि यावेळेला आपण पाहिलं एक्स्ट्रा कव्हरला फटका. त्यानंतर मृदांक हा खेळाडू स्टार्टिंग एंडला आलाय. याही वेळेला पुन्हा त्या ड्राईव्ह लेंथवरती बॉल हलक्या हाताने फक्त दिशा दिली, कॉपीबुक स्टाईलने हा फटका खेळला. पुन्हा एकदा तोच फिल्डर विकी एक्स्ट्रा कव्हरला उभा, त्याच्या हातामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. 1 रन या ठिकाणी मिळाली. आणि एका रनच्या मध्येने थेंबे थेंबे तळे साचे असं आपण नेहमी म्हणतो. एका रनच्या मध्येने संघ पुढे चालला. तब्बल 12 धावा धाव फलकावरती. 1 खेळाडू बाद 12, 54 धावांचा पाठलाग. यावेळेला ऑन साईडला ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला, डाऊन द ग्राउंड खेळले आणि लॉंग ऑनला क्लिअर करत लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. धन्यवाद. त्याचबरोबर रोशनजी आपण पाहायला गेलं तर भेंडकल आणि भेंडकल गावाचे आपण संतोषजी ठाकूर साहेबांची इथे उपस्थिती पाहायला मिळतो या आपल्या संघाबरोबर. आणि त्याचबरोबर या क्रीडांगणावरती त्यांची उपस्थिती. त्यांना आम्ही विनंती करू की या आपली जागा अतिथी कक्षामध्ये आहे, आपली जागा प्रेक्षकांमध्ये हवे, तर अतिथी कक्षामध्ये आपण विराजमान व्हायचं आहे. नेक्स्ट बॉल चांगला फटका पाहिला जुगलच्या माध्यमातून. हा पंप जॅक इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर मिड विकेटला क्लिअर करताना हा पॅरल फ्लायटी अँड इट्स अ मायटी लगातार दुसरा षटकार. खरं तर जयेश सर, आपण पाहिलं अनेक वेळा खेळाडूंना, प्रेक्षकांना किंवा आपल्या कॉमेंटेटर अंपायर्सना पारितोषिक पाहिली, परंतु पहिल्यांदा 12वे खेळाडू त्यांना पारितोषिक आलंय. सिकंदर काशा फॅन क्लब यांच्याकडून 12वे खेळाडू भेंडकल यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलं. क्या बात आहे दादा, घ्या. आणि स्टेजवर त्यांना आपण हे पारितोषिक देणार आहोत. इथे देखील फटका लाजवाब, नो मॅन्स लँड बॉल मात्र चालला 1 बाउन्स ओव्हर द लाईन. खेळाडू कक्षाला अभिवादन करणारा हा सणसणीत चौकार. संपूर्ण कॉमेंट्री बॉक्स ज्यामध्ये भेंडकलचे आमचे 12वे खेळाडू रोशनभाई बसलेत. आमचंही नाव रोशन आहे आणि त्यांना मात्र 500 रुपयाचं पारितोषिक आलं आमच्या खरं तर मान्यवरांच्या वतीनं. त्यांच्या चेहऱ्यामध्ये एक वेगळा आनंद आहे. दोन्ही संघाचे 12th मॅन आमचे स्कोरर देखील आमच्या सोबत जॉईन झालेत. परंतु मैदानामध्ये जुगल आता जुगलबंदी चालू केली. वन्स अगेन बॅकफुटला गेले, कट केला बॉलला, स्वीपर कव्हरला, नेत्रदीपक टायमिंग, मैदानाच्या चहूबाजूला चौकार आणि षटकारांचे आविष्कार दाखवत असताना जुगल करता फलंदाज. चौकार या बॉलवरती मिळाला आणि दुसऱ्या षटकाचा खेळ देखील संपला. एकूण धावा धाव फलकावरती लागल्या. 1 गडी बाद 32 धावा. जबरदस्त बॅटिंग या ओव्हरमध्ये 22 धावा खर्च केल्या गोलंदाज सन्नीने. त्यामुळे आता दबाव पूर्णपणे आपण जर पाहिला मैदानाच्या आतमध्ये साई सिद्दीक कामठा या संघावरती. मी मगाशी म्हटलं लेदरचा अनुभव त्याच्याकडे आहे आणि तो बॉलच्या मेरिटनुसार खेळतो, हे फार वैशिष्ट्यपूर्ण राहिले. आता भावेश तिसऱ्या षटकामध्ये आले. सर इथून पहा रोशन पाटील सर, आपण जर पाहायला गेलं तर 12 मॅन्स आणि 12वा खेळाडू किती महत्त्वपूर्ण आहे. अगदी मला वाटतं भेंडकलच्याच आमचे बक्षीस त्यांनी ओळखलंय आणि त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक आलंय आणि ते बक्षीस इथे मात्र दिलं जातोय. आणि अगदी शॉर्ट आपण पाहायला गेलं तर 500 रुपयाचं पारितोषिक. 12वा खेळाडू आमच्याही माहितीत पहिलीच 12व्या खेळाडूसाठी ही बक्षीस कॅश प्राईजमध्ये असेल. काय भावना काय तुमच्या, काय वाटतंय तुम्हाला? भेंडकल गावाचे प्लेयरांचे आपल्या पब्लिकांच्या मनात मी 12वा प्लेयर आहे
याची जाणीव त्यांना म्हणून मला त्यांनी बक्षीस दिली. अगदीच 12वा खेळाडू किती महत्वाचा आहे त्यांना जाणीव आहे आणि त्यासाठी बक्षीस. बॅक टू क्रिकेट. इथे फटका फसलाय, कव्हरला मात्र फिल्डर आहे त्या ठिकाणी, थ्रू द कव्हर्स केले. अमयच्या हातामध्ये झेल विसावला आणि इथून मात्र दुसरा धक्का बसला बॅटिंग करताना हिंदवी 11 BCC बेंडकर टीमला. बघा खरं तर 12व्या खेळाडूसाठी हे पारितोषिक आलं 500 रुपये. खरं तर लकी 12व्या खेळाडू आहेत बेंडकर संघासाठी रोशनबाई आणि त्यांच्यामध्ये असणारं प्रेम त्यांच्या ग्रामस्थांनी दाखवलं. कारण असेच 12वे खेळाडू आपण पाहिला यूट्यूबवरती अनेक व्हिडिओज. केतन मात्रे हा देखील 12वा खेळाडू होता, आज महाराष्ट्राचा बाईक सम्राट बनला. आणि फरदीन काझी, फरदीन याचा देखील आम्ही उल्लेख करू. त्यामुळे रोशनबाई तुम्हालाही शुभेच्छा, लवकरच प्रॅक्टिस चांगली करा, मैदानामध्ये उतरा आणि बेंडकर नावाचं नाव रोशन करा. बरेचशा आपण पाहिलं 12वे खेळाडूंमध्ये प्रेम असतं. आमचे कामोट्याचे संजय गोवारी एक डॅशिंग 12वे प्लेयर आहेत. त्यांनी सांगितलं किती नवीन प्लेयर आले तरी 12वा कामोट्याचा खेळाडू मीच असणार. कारण हे प्रेम त्यांच्यावरती राहिलं आणि इथे आमचे रोशनबाई आमच्यासोबत आहेत. जाऊया मॅचच्या दिशेने. जवळजवळ 17 बॉल 22. जेव्हा 3 षटकं संपतील तेव्हा दोन्ही 12वे खेळाडू तुमचं काम आहे पाणी घेऊन मैदानाकडे जायचं. तुम्हाला ड्रिंक्स ब्रेक घेतला जाईल. बॉलिंग मार्कमध्ये भावेश आलाय. राईट आर्म राऊंड द विकेट. धीम्या गतीचा बॉल बॅकफुटला गेले, पुन्हा एकदा स्टिअर केला बॉलला एक्स्ट्रा कव्हरला, ज्या ठिकाणी सिंगलला प्राधान्य देत असताना हे दोन्ही खेळाडू 1 रन मिळाली. मागच्या ओव्हरमध्ये अक्षरशः त्या ठिकाणी जुगल घरतने सामना खुला करून दिला आहे हिंदवी 11 BCC बेंडकर टीमला. आणि बेंडकर म्हटलं की आमचे एक समालोचक खरं तर शिवशाहीर पोवाडा गायक उमंग भोईर यांचा देखील मी आवाज उल्लेख करू. कारण अनेक वेळा ते आमच्या समेत कॉमेंट्री त्यांना आम्ही करताना पाहिलं. एक दमदार समालोचक, त्यांचाही नक्कीच स्वागत या स्पर्धेच्या वतीने. 33वा धाव फलकावरती, 2 खेळाडू बाद 33. नेक्स्ट बॉल जुगलसाठी ऑन साईडला पुन्हा एकदा पॅरलल स्ट्रोक, ताकदीचा वापर आणि टायमिंग प्रॉपर आणि बॉल झाला हवाई सफर. काऊ कॉर्नर रिझनला मात्र बॉल क्लिअर करून चाललाय सीमा पार. जुगल घरत ब्रँडेड षटकार. सुधीरबाई घरत दमदार आणि डॅशिंग अष्टपैलू व्यक्तिमत्व, प्रत्येक क्षेत्रामध्ये भरीव योगदान देणारे सन्माननीय आदरणीय भूषणजी ठाकूर साहेब बेंडकर, अक्षयजी ठाकूर साहेब बेंडकर, या सर्वांना विनंती असेल की आपलंही हार्दिक असं स्वागत आहे. अनिलजी पाटील साहेब बेंडकर यांनाही विनंती असेल की आपणही आपलंही हार्दिक असं स्वागत भाई चषक 2025मध्ये. नितीनजी ठाकूर साहेब यांनाही विनंती करूयात आपली हार्दिक असं स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. सर्वात लांब लचक षटकार जुगलच्या बॅटमधून पाहायला मिळाला. हा फटका आवडला असेल, फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार डाव होता जुगलसाठी. अनस्टॉपेबल इनिंग्स करतो मैदानाच्या आतमध्ये. वैशाली कॅटरर्स अँड इव्हेंट्सचे प्रोप्रायटर मालक आदरणीय प्रवीणजी कडू साहेब यांचे आगमन झालं. त्यांनाही विनंती करूयात की आपलंही हार्दिक असं स्वागत असेल या व्यासपीठावरती. अफलातून बॅटिंग, जबरदस्त फलंदाजी, लगातार दुसरा षटकार जुगलच्या बॅटमधून या ठिकाणी पाहायला मिळाला. मैदानाच्या चहूबाजूला फटकेबाजी होताना पाहायला मिळाली. आक्रमक स्ट्रोक, फक्त 9 धावांची गरज आहे. याही वेळेला पुन्हा एकदा हा पाम जॅक, इथे देखील सलगचा 3रा षटकार तो जुगलच्या बॅटमधून. बेंडकर टीमला खाईल तर तुपाशी नाहीतर उपाशी. प्रत्येक बॉलवरती षटकार आणि चौकारच डील करतो मैदानामध्ये जुगल घरत हा खेळाडू. 1 साइड मॅच, 1 साइड हिरो या मॅचचा मैदानाच्या जुगलला आपण पाहता. 13 बॉल 3 चं समीकरण.
ड्रिंक्स ब्रेक होईल का नाही आता ही चर्चा सुरू झाली. जर इथे मोठा फटका आला तर सामना कदाचित फिनिश होईल, कारण 3च धावांची गरज आहे. किती बी समोर येऊ द्या, त्यांना एकटा बस. मैदानामध्ये सांगतो जुगल. आणि काय फटका सजवले. सलग 3 षटकार या ओव्हरमध्ये, 13 बॉल 3चं समीकरण. आणखीन एक फुल टॉस आणि त्याच्यामध्ये देखील आक्रमण, फुल टोल वसूल करणारा हा षटकार. दोन्ही स्टाईलने सामना फिनिश केलाय जुगल घरत या फलंदाजाने. वैयक्तिक 10 बॉल 46 धावांची इनिंग साकारली या मॅच मध्ये. जुगल घरत या फलंदाजाने 5 षटकार, 6 षटकार, 2 चौकार आणि जवळ 460च्या स्ट्राईक रेटने हा खेळाडू मैदानामध्ये खेळला. 1 मन आर्मी, 1 साइड हिरो जुगल घरत या सामन्याचा सामनावीर. चला, एका लाईनअपमध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. BCC भेंडकर एका लाईनअपमध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा आणि संघ अगदी त्याच वेळेला मैदान सोडत असताना एका लाईनअपमध्ये मैदान सोडायचं आहे, याकडे लक्ष वेधेन मी. आणि अगदी त्याच वेळेला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देत आहोत. खरं तर रोशनजी पाटील सर आयोजकांच्या माध्यमातून एक बाब सांगितले गेले की 3 ओव्हरनंतर आपण कंपल्सरी डगआउट्समध्ये जाऊन खेळाडूंची चर्चा करायची आहे, परंतु या बहादराने 3 ओव्हरला मॅचच संपवली, सामना संपवलाय. काशा आणि सिकंदर भेंडकर यांच्या माध्यमातून 500 रुपये भावने इथे आले आहे जुगलसाठी. 500 रुपयाचा कॅश प्राईज आला. या जुगल प्लेअर ऑफ द मॅच, 1 साइड हिरो या मॅचचा, ज्याला आपण प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देत आहोत. एका लाईनअपमध्ये संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. पुढचा संघ चला त्वरित मैदानाच्या आतमध्ये त्वरित दाखल व्हायचा आहे. सकाळचे 5 वाजवायचे नाही आहेत, आपल्याला 2 संघ आज काढायचे. 46 धावांची विस्फोटक खेळी करणारा जुगल घरात राहिला या मॅचचा